मी सारे खवई. मला काहीतरी सिक्रेट सांगणार आहे. हे बघ, एक दिवशी ना मला ऐकून आहे, जोरात बोल. एक दिवशी ना माझे फ्रेंड आणि मी बेडरूम मध्ये खेळत होतो बॉलशी. तर ते काच आहे ना आमच्या बेडरूम मध्ये, तर जोरात बॉल तेलाचा पडला काचेवर. नशे मी बॉल लगेच कॅच केला, नाही तर आईला कळलं असतं. काच तुटली असते ना, आईला कळलं असतं ना. बापरे, तू आईला सांगितलं ना तू असा काचेवर बॉल फेकला होता असते. नाही पण नाही सांगणार, आपल्या दोघींचे टॉप सिक्रेट आहे. पण नाही सांगणार कोणाला. तर आपण एक काम करूया, तुझी आजी तुझ्याकरता काहीतरी खाऊ बनवणार आहे, तो आपण जाऊन बघूया का काय बनवणार आहे. आता आपण चैत्रालीची आजी उर्मिलाजी त्यांची रेसिपी काय ती बघणार आहोत. आजी साहित्य काय लागेल. बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, भरडी, तिखट, गरम मसाला, तेल, आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ, कांदा आणि कोथिंबीर. पहिल्यांदा आधी बाजरीचं पीठ घ्यायचं. बरं. मग आजी तुम्ही इथेच राहता का. हो, डोंबिवलीला राहते मी. शिक्षिका होते शाळेमध्ये. शिक्षिका होतात. मग हो, शिक्षिका होते. मग तुम्ही तुमच्या मुलांबरोबर शाळेत जसं असता स्ट्रिक्ट, हो हो, हिच्याबरोबर आहात का. आहे ना, घाबरते थोडी मला ते. आता हे आपण ज्वारीचं पीठ घेतलंय. बरं. घाबरते का ग तू आजीला. खूप घाबरते. काय करते आजी. ही भरड घेतलीये. हा, अच्छा. ही भरड म्हणजे कडधान्य असतं ना, ते आधी आम्ही असं म्हणजे उकळून शिजवून घेतलं थोडंसं आणि नंतर मिक्सरवर काढलंय. अगदी बारीक काढायचंच नाही, कारण दाडा भरडा काढायचं. अच्छा, म्हणजे ते शिजवून घेतले. आधी उकळून घेतलं तेवढं, मग मिक्सर मधून ती भरड. हो, भरड काढली. अच्छा. आणि काय काय साधारण कडधान्य म्हणजे मटकी, मूग, हरभरा, पावटे असतात ना ते पावटे आणि हिरव्या वाटाणे, हे कडधान्य सगळी मिक्स करून घेतली. जी मुलं खात नाही साधारण. ती मुलं, हा, आता पावटे सुद्धा मुलं साधारण खात नाही. मुलं काय फक्त मटकी आणि हे खातात. आणि याचे पण खात, हरभऱ्याची पण असतात की नाही चणे छोले, त्याचे पण मुलं खात नाही. बरोबर. त्याच्यामध्ये घातलं सगळं. बरोबर. आणि काय आवडतं ग तुला आजीच्या हातचं खायला. हे झालं. पोळी भाजी आवडते. पोळी भाजी आवडते. कोणती भाजी खास करून आवडते. आता हे तिखट टाकते ना. आजीची आतली दुधीची भाजी आवडते. मगाशी तू म्हणालीस तुला दुधीची भाजी आवडत नाही ग. पण आजीच्या हातची फार आवडते. आजीच्या हातची फार आवडते. असं काय वेगळं करताय तुम्ही दुधीच्या भाजीमध्ये. तिखट गोड काय. नाही, जरा थोडी तिला डाळ मुगाची आवडते ना, तर ती मुगाची डाळ करून करते मी. अच्छा. बारीक चिरायचा दुधी दाडा मोठा नाही चिरायचा. अच्छा. आता काय घालायचं ह्याच्यात. मीठ घालायचं, कांदा घालायचा. अच्छा, हे घे. मग आजी तुला गोष्टी वगैरे सांगते का ग. हा, कसल्या गोष्टी सांगते तुला आजी. अलिबागाची आणि रॉबर्सची. अलिबागाची सांगते. आणि आजी तुझा अभ्यास घेते का ग. अभ्यास घेते. कुठचा विषय आजी शिकवते तुला. मराठी. काय देऊ आता. झालं सगळं झालं. सगळं झालं मिक्स करून. आता आपण पाणी द्यायचं का. मग तुम्हाला घालू का तुम्ही घाला तुमच्या अंदाजाने. आता हे आपण थालीपीठाला जसं बनवतो तसं भिजवून घ्यायचं. थालीपीठाचा छानसा असा गोळा करायचा त्याचा. हा, घट्ट असा गोळा करायचा. ते फ्रान बनवणार असे छोटे छोटे टाकायचे, म्हणजे मुलांना डब्यात द्यायला बरी पडतात ना. अशी मोठी मोठी. बरोबर. अट्रॅक्टिव्ह पण वाटतात ना. जरा बघायला पण छान दिसतं ते. बरोबर. काय करायचं आजी त्याचे. आता आपण याचे असे लहान लहान असं हे करून घेतो. थालीपीठ हे करून घेतो. थांबा, थोडंसं पाणी लावावं लागेल मला. अच्छा, पाणी लावावं. पाणी. हा गोळा घ्यायचा. अच्छा. छोटा गोळा घ्यायचा, म्हणजे डब्यात मुलांना जमतं ना. त्याच्यात असा थापायचा, म्हणजे पटकन ते पसरतं, छान पसरतं. चिकटत नाही हाताला. आणि मध्ये असं त्याचा होल पाडायचं. आणि मग त्या हे तेल थोडंसं पसरून घ्यायचं ना, कारण 2-3 तर झाले पाहिजे ना. अच्छा. आजी हिच्याबद्दल काहीतरी तुमची अशी छानशी आठवण सांगा. आहे ना, लहानपणीची. तिची आई नोकरी करायची ना, तेव्हा ती माझ्याकडे सांभाळायला होती. ती जेवायची नाही ना अजिबात. अच्छा. मग तिला गोष्ट सांगावी लागायची. मग अर्धी गोष्ट मी सांगायची आणि पुढचा भाग ती सांगायची. हो, अशी जी गोष्ट सांगायची. मी म्हटलं काय, एक कोण होता, ती म्हणायची काऊ. मग काऊ तर कसं होतं, ती म्हणायची शेणाचं. माऊची उसळ कसं होतं, मेणाचं. मग एक दिवस काय झालं, मोठा मोठा पाऊस आला. असे सांगायची गोष्ट आजीला.
आणि तुला बाहेर फिरायला जायला कुठे आवडतं ग? कुठे गेलेलीस तू घरातल्या सगळ्यांबरोबर फिरायला? संडेला गेलेली कुठे गेली होती? बदलापूरच्या वॉटरफॉलला. बदलापूरच्या वॉटरफॉलला. भीती नाही वाटत तुला वॉटरफॉल मध्ये? एवढा असा जोरात धबधब धबधब पडत असतो वरून. नाही, हा मी चढालेली वर. वर चढली होती तू? कशी चढलेली? पाण्याला धरून वर चढली? नाही, दगडांना चढून. दगडांना चढून वरती चढली होती? पहिले माझी बहीण चढायची, माही चढायची, मग मी चढायची. आठवण. मग वरती एकदम वरती गेली होती? नाही, मीडियम मध्ये गेले होते. मीडियम मध्ये गेली होती. त्यामुळे तुला पोहता येतं का ग? पोहता नाही मग तू पडली असती तर? भीती नाही वाटत ना तुला? नाही. ब्रेव गर्ल आहेस ना तू. आजी आता आपल्याला उलटायचंय आता का? हे उलटावं लागेल. अच्छा. म्हणजे परत हे शिजायला पाहिजे ना. बरं, मग हे आम्ही तयार करून घेतोय. तोपर्यंत तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. पौष्टिक थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, वाफवलेल्या कडधान्याची भरड, तिखट, गरम मसाला, तेल, आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ, कांदा आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बाजरीचं पीठ घेऊन त्यामध्ये ज्वारीचं पीठ, वाफवलेल्या कडधान्यांची भरड, तिखट, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. पाण्याचा हात लावून या मिश्रणाची थालीपीठं थोड्याशा तेलावर खरपूस भाजून घ्यावी. आम्ही